मंडळाला सहकार्य केलं, खेळाडूंनाही चांगलं सहकार्य दिलं. माळवाशी करून चढाई घेऊन येतोय. 30 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. उपांत्य फेरीचा पहिला सामना होम टीम मध्ये हातीव संघर्ष हातीव खेळतोय. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान आहे त्यांचं. यानंतरचा होणारा सामना निनावी मुचरी वर्सेस यारी दोस्ती माळवाशी अ. दोन्ही संघासाठी पहिला पुकार आहे. यारी दोस्ती माळवाशी अ वर्सेस निनावी मुचरी दोन्ही संघांचा पहिला पुकार. हरीश गोंधळी चढाई घेऊन येतोय. हातीव संघर्ष या संघाकडून. परत आपल्या तबूत थर्रेट घेऊन येतोय माळवासी संघाचा हा खेळाडू. उत्कृष्ट अशी पकड झाली हातीव संघाकडून. हरीश गोंधळी परत एकाच चढाई घेऊन येतोय हातीव संघाचा हा रायडर. चार नंबर जर्सी परिधान केलेला हरीश गोंधळी. 2-2 ची साखळी लावली या खेळाडूसाठी. परत आपल्या तंबूत कोणताही पॉइंट न घेता मालवाशीकडून उच्च असा हा भक्कम शरीरसृष्टी चांगल्या प्रकारे पद्धत आली आणि त्याची पाय घसरला. चला 3 पॉइंट घेऊन सुपर रेट झालेले आहे. हातीव संघाचा हा रायडर चांगल्या चढाई करतोय. खोलवर चढाई करून आपल्या संघासाठी बघूया काय करतोय. बोनस पॉइंट नक्की टिपलेला आहे त्यानं. सुमित कांबळे चढाई घेऊन येतोय वाशी संघाकडून. 2-2 ची साखळी लावली हातीव संघावर. हातीव संघाचा सुपरफास्ट रायडर 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा. नक्कीच संघासाठी चांगलं योगदान आहे या खेळाडूचं आणि त्याची त्याच्या पटात पडल्यावर काही शंकाच नाही. बघूया 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. 2-1-2 ची साखळी वाशी संघाकडून लावलेला आहे. सर्व खेळाडू संघ मैदानात हजर आहे. परत आपल्या तब्बल थर्रे वाशीकडून थर्रे 1-2 ची साखळी हातीव संघाकडून लावण्यात आले.
नक्की रेडर आउट झालाय दादा, दोन्ही पाय बाहेर गेले. 2 पॉइंट सुपर टॅकल झालं. सॉरी आणि गोंडी परत संघासाठी काय योगदान देतोय. बोनस टिपलेला आहे, त्यानं प्रयत्न केलाय, पंचाकडे दादी मागतोय. परत आपल्या तंबू 22 नंबरचा हा खेळाडू 2-2 ची साखळी. साठी दुसरा पुकार माळवाशी वर्सेस दुसरा पुकार. दान केलेला पॉइंट हरीश साठी 6-11. तत्पर संघ आहे, संघ तेवढी मॅच लगेच सोडणार नाही, त्याच्यामध्ये होणार आहे. आपली होम ग्राउंड मध्ये आपण पुढे वाटचाल करावी. त्याची सक्सेस 14 पकड झालेली आहे. नंबर 1 टाइमचा खेळ 7-11. मध्ये बदल होतोय. हरीश गोंडले चढाई घेऊन येते हातीव संघाकडून. 1-2-2 ची साखळी लावली माळवाशी संघाकडून या खेळाडूसाठी. जास्त गर्दी करू नका. मालवाशीला दुसरा पुकार आहे. मालवाशी डी असंघ वर्सेस निनावी मुचरी, दोन्ही संघासाठी दुसरा पुकार आहे. स्टेप मारना, टाइम आहे ना अजून. हाती परत आपल्या जोमाने दोन संघामध्ये फरक करतोय. दोन संघामध्ये करतोय आणि नक्कीच शुभेच्छा, चांगली पकड केली. लावली रे तुम्ही एक नंबर. हे सेव कर, हे शिवाय सेव कर, सेव कर. हे दिनाचा जा, दिनाचा ज्याच्यात हुनर आहे असा खेळाडू शांत वृत्तीने खेळला तर नक्कीच विजयाकडे वाटचाल होऊ शकते. दोन्ही संघ आपली ताकद आजमावणार, कारण हा सामना निर्णायक आहे. या सामन्यामध्ये जो जिंकत तो नक्कीच सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहे. त्याच्यामुळे सामना रंगतदार होणार. मालवाशीचा खेळाडू टाइम काढ ना पूर्ण. हातीव करून चढाई घेऊन येते. हा 2 नंबरचा प्रचार केलेला खेळाडू. याच्यामध्ये पॉईंट टिपण्याची हुनर आहे असा युवा खेळाडू. मला सेकंड आहे. शेवटची 4 मिनिटं 14-9. 14 माळवाशी 9 हातीव. नव्याने हातीव संघाचा हरीश गोंडे चढाई घेऊन येते. ज्याच्यामध्ये हुनर आहे. दोन साखळी लावली. शेवटची 3 मिनिटं पंच घोषित करतात. 15-9. आपल्याला जर कमबॅक करायचं असेल तर आपली चढाई अनिवार्य आहे. सुपर हिटची गरज आहे हातीव संघासाठी. रेडर बिडर कोण नाही हा. 2च मिनिटं राहिले फक्त. सेव करा फक्त बस. टाकू दे, जोर टाकू दे.
छोटासा खेळाडू नक्की बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय. छोटासा असा खेळाडू आहे, नक्कीच आपलं नाही असफल झालाय. यानंतरचा होणारा सामना निनावी मुचरी वर्सेस Time काढून मार. दोस्ती माळवाशी असंघ. सामना संपल्यावर आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. निनावी मुचरी वर्सेस यारी दोस्ती माळवाशी. शेवटची 2 मिनिटं. 15-9 पॉईंटची गरज आहे हातीव संघासाठी. कमबॅक करायचं असेल तर नक्कीच सुपर हिटची गरज आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. छोटासा खेळाडू हातीव संघाचा रायडर आहे, त्याचा धनुर आहे, चांगला खेळ दाखवण्याची पॉईंटची गरज आहे. थर्रे माळवाशी कडून थर्रे टाइम काढून मार. मारून ना टाइम काढून. शेवटचं 1 मिनिट उरल. लिंडायला लय अजून. किती मिनिटाची किती मिनिटाची उरती? थर्रे हातीव संघाकडून थर्रे. शेवटचं 1 मिनिट. शेवटचं 1 मिनिट आहे. कुठं मारला पाठी रागा एवढी. नक्की झुकतो पार्ट आहे ते मालवासी संघाकडे. विजयाची घोडदौड घोडेदौड नक्कीच मालवासी संघ राखण्याचा प्रयत्न करणार आणि राखणार असंही वाटतंय. काही सेकंदाचा सामना बाकी आहे. ही चुकी सक्सेस आहे आणि वास्करवाडी संघ मालवासी संघ नक्कीच आपली धडक पुढे मारणार. बोनस. काही सेकंदाची रेड बाकी. यानंतरचा होणारा सामना आता माळवासी